शहरातील सदर बाजार व विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील सर्राहित गुन्हेगार मुकेश उर्फ मुखिया किसनसिंग बोदीवाले वय वर्ष 39 हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर परिसरात दहशत माजवित होता। त्याच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे 6 गुन्हे पोलीस आयुक्तालय हद्दीत दाखल आहेत। त्याच्या विरुद्ध MPD अन्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे। बेडरपूल लोधी गल्लीतील रहिवासी मुकेश उर्फ मुखिया किसनसिंग बोदीवाले हा घातक शस्त्रनिधी गैरकायद्याची मंडळी जमवणे, दगडफेक करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, इच्छापूर्वक दुखापत करणे, घराविषयक आगळीक करणे, घरफोडी, खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, हायगईने मानवी जीवनास धोका पोहोचवणे, घातक शस्त्रांनी धमकवणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदाराच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे। त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे। मुकेश उर्फ मुखिया किसनसिंग बोदीवाले याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत असं पोलिसांचं मत आहे। मुकेश उर्फ मुखिया किसनसिंग बोदीवाले यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून प्रवृत्त करण्यासाठी सन 2023 मध्ये क 110 अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती। त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली। त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त M राजकुमार यांनी सोमवारी 22 एप्रिल रोजी त्याच्याविरुद्ध MPD अधिनियम 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास मंगळवारी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवाडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे। अशी माहिती दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास पोलीस मुख्यालय माहिती कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राइब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।